थांबा थांबा. हा भेट झाली, बाईट घेतोय. काय अडचण आहे? फोन केला एकच मिनिट. एक मिनिट थांबा, फ्रेमचं लागलं. मोबाईल सायलेंट. दादा, आपलं धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतलेली आहे. बराच वेळ तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली? आता न्यायाच्या पलीकडे दुसरं काय असणार? शेवटी न्याय 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 आणि न्यायच. शेवटी या कुटुंबावरती खूप मोठं संकट आहे. हे सगळ्या राज्यानं समजून घेतलं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही समजून घेतलं आहे, पोलीस प्रशासनानेही समजून घेतलं आहे आणि जनमानसाची जनतेची गोरगरिबांची भावना आहे की या लेकराचा, संतोष भैयाचा संसार आता उघड्यावरती पडलेला आहे. आनंदात हसणारे बागडणारे लेकरं आज एखाद्या कळपातून, हरणाच्या कळपातून एखादं हरिण उकावं आणि त्याला सायरा बाहेरा त्याने पळावं, त्याला आजूबाजूला काही दिसू नये सहाऱ्यासाठी, असं या कुटुंबाचं झालेलं आहे. अख्ख्या संसार उद्ध्वस्त केला धनंजय मुंडेच्या टोळीनं आणि होरपळत आहे. उन्हात होरपळल्यासारखं हे कुटुंब होरपळत आहे. पाण्याच्या बाहेर मासा टाकावा अशी नुसती तरफड तगमग तगमग तरफड मरफड यांची सुरू आहे न्यायासाठीची. शेवटी धनंजय मुंडेच्या टोळीनं जे करायला नको होतं ते केलेलं आहे आणि ही हाय आणि तळतळाट खूप या टोळीला लागणार आहे. कारण शेवटी न्यायासाठी वन वन भटकत आहेत बिचारे. धनंजय देशमुख हे भावाच्या न्यायासाठी आज सारखी त्यांचे पायपीट चालू आहे, वन वन भटकणं चालू आहे. आता शेवटी न्याय हाच त्यांचा आधार आहे आयुष्याचा. भाऊ तर नाही राहिला, मग आता न्याय हाच त्यांचा शेवटचा आधार आहे. आणि काही धनंजय मुंड्याच्या टोळ्या आरोपीला सोडावं म्हणून आंदोलनं करतायत उग्र पद्धतीची, की जे काळेमा फासायला लागले ते आंदोलन या राज्याला काळेमा फासायला लागले, डाग लावा लागलेत, कलंक लावले. कुटुंब शेवटी भयभीत होतं ना, की जर टोळ्या उठवल्या काय झालं तर यांच्या जीविताला काही धोका आहे का? शेवटी कुटुंब भयभीत होतं आहे. कारण हे गुंड आहेत. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक सांगणे की हे गुंड आहेत, यांना पैशापुढं जात कळत नाही, समाज कळत नाही, जनता कळत नाही, सत्ता कळत नाही, सत्तेतला मुख्यमंत्री कळत नाही. यांना माणुसकी काय ना ही माहीतच नाही. पैसा, पैशातून राजकारण आणि त्यातून सत्ता आणि त्यातून खुणं पाडायची एवढंच यांना माहिती. दया मया ही यांच्या संस्कारातच नाही आहे धनंजय मुंडेच्या टोळीच्या. म्हणून कुटुंब शेवटी भयभीत. एवढं मोठं खून होऊन त्याचं पोट भरलं नाही तर पुन्हा आंदोलन व्हायला आहे. मग शेवटी कुटुंबावर भीतीचं सावट तयार होतं की हे गुंड आहेत, काय करतील की काय. म्हणून फडणवीस साहेबांकडे विनंती की याला रोखा. शेवटी कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. एवढं मोठं होऊ नये हे जर आंदोलनं हसत करत असतील आणि आरोपीला सोडा म्हणत असतील तर दहशतीचं सावट कुटुंबावरती आहेच आहे, पण जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशतीचं सावट. जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षड्यंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते. म्हणून याची टोळी रस्त्यावरती आहे रात्रंदिवस. शेवटी कुटुंब भयभीत आहे, जिल्हासुद्धा भयभीत आहे. याला जर भयमुक्त करायचं असेल तर ह्या टोळ्या जेरबंद कराव्या लागणार आहेत फडणवीस साहेबांना. म्हणून कुटुंब शेवटी आकांतानं आरडतंय, ओरडतंय, ओक्साबोक्शी रडतंय न्यायासाठी. ते आले बसले, आम्ही त्यांचं सांत्वन केलं आहे, त्यांना थोडंसं समजून सांगितलं आहे, धीर पण दिला आहे, धीर धरा हे पण सांगितलं आहे. समाज तुमच्या पाठीशी राज्यातला. पण शेवटी फडणवीस साहेबालाही माहिती हे गुंड आहे. हे जर खून होऊन जर आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करणार असली तर ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे. फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती चांगली घटना नाही आहे. ही राज्याला वेगळ्या गुंडगिरीच्या दिशेनं घेऊन चालली. सराईत गुन्हेगाराचं प्रशिक्षण दिलं जातं आहे त्या पद्धतीच्या याच्या टोळ्या की ह्या दयामया आणि माणुसकीला नाही आहे. त्या जर करायला लागल्या तर फडणवीस साहेबांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. आज त्याच निमित्तानं आम्ही फडणवीस साहेबाला सांगतो की तुम्ही सावध व्हा. ही वार तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो. इतके भयंकर क्रूर विचाराचे धनंजय मुंडे आणि त्याची टोळी. म्हणून कुटुंब थोडं दहशतीखाली, जिल्हा दहशतीखाली. त्यामुळे आम्ही त्यांना धीर दिला, बाकी काय नव्हतं.
त्यांनाही धीर दिला आहे. त्यांच्या पाठीशी सगळी जनता आहे. कोणी घाबरायचं कारण नाही. आम्ही जीवात जीव आहे तोपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत आणि न्याय देईपर्यंत हटत नाहीत. आणि मुख्यमंत्रीसुद्धा फडणवीस साहेबसुद्धा एकही आरोपीला सुटू देणार नाहीत. पुरेचे पुरे जेलमध्ये सोडणार आहेत. दादा हे एक अपडेट या बातमीमध्ये अशी येते की या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली. चांगली गोष्ट ती पण व्हायला पाहिजे. SITची पण झाली, CIDची पण आहे. चारही बाजूने मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेवढं प्रयत्न करतील तेवढा हिचा नायनाट होईल या टोळीचा. कारण हे गरजेचं आहे. हे थांबायलाच तयार नाही आहेत एवढं मोठं होऊन. म्हणून मला वाटतं सरकारच आता गांभीर्यानं घ्यायला लागले असं दिसायला लागले. कारण एवढं होऊन जर हे शांत बसत नसतील, जाळपोळ करत असतील, रस्ते अडवत असतील आणि 144 लागू आता मोजत नसतील तर हे भयंकर आहे. आणि यांना ना हे तर केलीच. मुख्यमंत्री साहेबाला आणखीन म्हणणं आहे आमचं की याला एवढ्या प्रॉपर्टीची गरज नाही, नसणार पण आहे. ही कोणाची तरी पडद्याच्या पाठीमागे याला ठेवलं आहे आणि पाठीमागून सरकारमधल्या मंत्र्यानं याला सपोर्ट केला आणि यांनी ही माया जमा केली सगळं. म्हणून यांच्यावरती ईडीची जी आहे ना चौकशी लगेच ह्या 2 दिवसाच्या आत सुरू व्हायला पाहिजे. इन्कम टॅक्सचे सुद्धा धाडी पाडल्या पाहिजे त्यांच्यावरती. हे आणलं कुठून? जर एक नोकर आहे किंवा एक PA किंवा काय आणि काय असं तर मग याला इतक्या दिवस शांत का? तुम्ही साध्या केसेस बोर्डवर घेताय, साधे विषय लावून धरताय. तुम्ही जर या गोष्टी करताय तर मग एवढी हजारो कोटीची प्रॉपर्टी याच्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी कस का पडत नाहीत? CIDची कस का तपासणी होत नाही याची? CBIने सुद्धा इन्क्वायरी करायला पाहिजे. कारण ही आता देशव्यापी मुद्दा झालेला आहे या प्रॉपर्टीचा. कुठेही सापडायला लागले ते नाही का एखादा भूकंप व्हावा आणि कुणाचं कुंकडं काही सापडावं तशी परिस्थिती झाली. याचं कुठं पण काही पण सापडायले. अरे कुबेराकडे इतकं नसल. ही काळी माया जमवली ही टिकणार नाहीये जास्त दिवस. आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की बघा ही मात जर उतरायचं असेल ना, खून होऊन जर यांचं पोट भरलं नसेल तर तुम्हाला जाहीरपणानं सांगणं आहे माझं, यांचा बंदोबस्त करा आता. कारण ही आंदोलनं करतायत, आरोपीच्या पाठीशी राहतात. राज्यात वाईट रोड पडली. इथून पुढे लोक ना कुणी मारामारी केली, खून केले ना आरोपीच्या बाजूने उभा राहणार आहे. हो, उलट होणार आहे आता. यांनी म्हणजे याचं प्रशिक्षणच कसं आहे टोळ्याचं माहीत नाही. नवीन ही प्रशिक्षण माहीत झालं आता की धनंजय मुंड्याचं हे नवीन प्रशिक्षण आहे राजकारण करण्याचं आणि गुंडगिरीचं, पैशाचं, बलात्कार करणे, छेडछाडी करणे, जमिनी बळकीने, हे जे मॅटर आहेत हे यांनी असं सांभाळायचं ठरवलं की प्रशिक्षण वेगळं द्यायचं. आता राज्यापुढे नवीनच प्रशिक्षण टीम आली. ही वेगळी टीम आहे. असली टीम नाही बघितली आणखीन कुठंच नाही बघितली की खून झाल्यावर आरोपीच्या बाजूने उभा राहते. आहे ना नवीन रूढ. मुख्यमंत्री साहेबा सुद्धा नवीनच बघायला भेटला असत. फडणवीस साहेबा सुद्धा अशा पद्धतीनं पैसा वसूल केला जातो, अशा पद्धतीनं खंडणी वसूल केली जाते, अशा पद्धतीने छेडछाड केली जाते, अशा पद्धतीनं फ्लॅट बळ केले जातात, अशा पद्धतीनं जमिनी बळ केल्या जातात, अशा पद्धतीनं सरकारी योजना खाल्ल्या जातात. हे नवीन प्रशिक्षणाचा एक नवीन पॅटर्न हे मुख्यमंत्री साहेबाला नव्यानं बघायला मिळाला. म्हणून याचा बिंबोड होणं गरजेचं आहे आणि तो करावा. दादा एक शेवटचा प्रश्न विचारतोय की या प्रकरणामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा केली का आतापर्यंत किंवा करणार आहात का? नाही, आता सगळे कामं चांगले चाललेत. तपास चांगला चाललाय. पोलीस बांधव चांगला तपास करतायत सध्या तरी. SIT CID पण करते. आता आपल्या माध्यमातून कळलं न्यायालयीन चौकशी पण बसली. आनंदाची गोष्ट आहे. तीही मुळा जाळ्याशी जाळ्या काढणारे. आणखीन एक व्हायला पाहिजे की हे नुसते यांच्या टोळीच्या संदर्भात एक मुख्यमंत्री साहेबांनी एक अशी समिती बसवली पाहिजे CBIचीच. एकीकडून ED, एकीकडून CBI आणि इन्कम टॅक्सच्या धाडी कुठं काय ती याचा धर माणूस आणि सांग प्रॉपर्टी कुठं आहे आणि कशातून कमी मिळली, पैसे कुठून आणले, असे कोणते उद्योग आहेत? कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही. अरे तुझ्याकडे इतके पैसे आले कुठून? संस्था चालकाकडे इतके पैसे नाहीत, मोठमोठ्याल्या बिल्डराकडे एवढे पैसे नाहीत. अरे मी तर म्हणतो त्या टाटा बिर्लाकडे बी आहे का नाही एवढं गाबा.
इतकं गबाळ यांच्याकडे कशाच जीवावर. म्हणून हे एक वेगळी समिती गठीत केली पाहिजे. आणखीन एक चौथी, आता हे फक्त प्रॉपर्टी तो कमी कुडून आणि कोणाच्या नावावर आहे, नावावरचा दर टाका आतमध्ये, सोडायचा नाही. आता त्या सारमाडाकडे किती निघाली प्रॉपर्टी, ते खंडणी तिथे सारमाड का खारमाड कोण आहे देऊ. अरे काय यार, हे चांगलं नाही. मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे. मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दावरती मराठा समाज राज्यातला शांत आहे. खंडणीतले आणि खुनातले आरोप एकच आहेत. यांना मोका आणि 302 खाली घ्यायचं आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची, यांची नार्को टेस्ट करायची आणि खुनातले आणि खंडणीतल्या आरोपींना कोणी कोणी सांभाळलंय हे पुरेमध्ये घ्यायचे आणि यांचे सुद्धा सहआरोपी करून अंडर ट्रायल चालवायचे. एवढीच अपेक्षा आहे आणि तुम्ही ती पूर्ण करता ही आशा आहे. म्हणून मराठा समाज शांत आहे. मुख्यमंत्र्यांनी, फडणवीस साहेबांनी हे करावंच. ते काय झालं एकच